खणी चौकार खेचला गेला धोनीच्या माध्यमातून. चला सुरुवात करायची आहे. पंच अविस बॅटिंगला स्ट्रायकिंग युनिटवर असेल अमोल, नॉन स्ट्राईकला असेल दादू आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल जय महाराष्ट्र संघाकडून बॉलर नवीन. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा बॉलिंग मार्कवर. तेजी तर्रार गोलंदाज नवीन मात्र आहे सज्ज आणि स्ट्राईकला आहे बॅट्समन अमोल गोरे. जय महाराष्ट्र विरुद्ध दिया स्पोर्ट्स गंगारोड आजचा हा सामना. पहिला चेंडू वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडण्याचा प्रयत्न. अमोलच्या रडारमध्ये चेंडू टाकायचा नाहीये हा विचार केला जाईल आणि अशा वेळेला मात्र चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर राहिला गेला. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या धावफलकावर खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळते. नवीनला माहित आहे की ताकदीचे फलंदाज समोरच्या संघाकडे आहेत, तितक्या ताकदीचे गोलंदाज देखील आहेत. एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळेल. दोनही संघ जिंकण्याच्या निर्धाराने आणि ईर्षेनं या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. हुक केलाय, चेंडू निघून चालला. या वेळेला घोषित क्षेत्रात एकूण 2 धावांसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 3. या धावसंख्येवर चेंडू झाला 1. अजूनही 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. क्रिकेटमध्ये म्हणून तर म्हणतात ना की प्रत्येक चेंडूवर तुम्हाला बघायचं नसतं समोरचा खेळाडू किती दिग्गज आहे, तुम्हाला बघायचं नसतं समोरच्या खेळाडूच्या नावावर किती विक्रम आहेत. परंतु या क्षणाला, या वर्तमान काळात, या खेळपट्टीवर, या सामन्यात, या डावात आणि या स्पर्धेत मला माझा सर्वोत्तम, आजवरचा सर्वोत्तम खेळ कसा साकार करता येईल या दृष्टीने मात्र मला माझा खेळ करायचा असतो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमचा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करताना मित्रांनो, त्यावेळेला तुमच्याकडून एक बहारदार खेळ साकारलेला पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस, यावेळेला कोणती जोखीम पत्करण्याचा प्रयत्न बॅट्समन अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यानंतर कार्पेट चेंडू निघून गेला लॉंगनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 2 चेंडू, धावसंख्या मात्र आता 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. या षटकातला 3रा चेंडू नवीन प्रसज्ज वेळाने स्ट्राईकला आहे दादू. हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळख आहे दादूची. स्वतःच्या संघासाठी खेळताना या वेळेला अलंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात मिड ऑफला. चेंडू जाईल निर्धाव. एक सुंदर गोलंदाजी आहे. बॅट्समनला बॉल रडार मध्ये द्यायचा नाहीये, खोलवर टप्प्याचा वापर करायचा आहे, फुल लेनचे चेंडू टाकायचे आहेत, चेंडूवर वेग ठेवायचा आहे आणि हे सगळं करत असताना गोलंदाजीवरचं नियंत्रणही ढासळू द्यायचं नाहीये. ही सगळी जबाबदारी मात्र नवीनच्या बॉलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगचं षटक आहे, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येत रोखायचं आहे. हे टार्गेट असेल समोर. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन. त्या चेंडूवर खेळण्याचा मोह काय दादूला आवरता आला नाही आणि अशा वेळेला बॅटची घेतली गेली कड. चेंडू जाऊन स्थिरावलाय यष्टीरक्षकाच्या हातात सरळ आणि दादूच्या रूपानं पहिला झटका बसेल तो दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाला. आता मात्र या संघाच्या स्टार बॅट्समनच्या यादीमधलं गणगणाचं नाव जितू खारीक येईल स्ट्राईकला. चार चेंडू, पहिला व्हाईट बॉल होता परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं गेलं. नंतर सिंगल रन, नंतर डॉट बॉल आणि या वेळेला ऑप्शनच्या बाहेरची लाईन पकडली गेली. फुललेनचा चेंडू टाकण्याचा, फुललेनच्या चेंडूची अपेक्षा होती बॅट्समन कडून, दादूला गोलंदाजाकडून. चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड लेंथवरचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली, बाहेर पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यावेळेला टायमिंग चुकला, फटका चुकीचा, बॉलवरची नजर चुकीची आणि शेवटी यष्टीरक्षकाच्या हातात झेल. पंचांकडून वाईटचा इशारा येईल. बॉल लँड होताना मात्र बिलो द स्टंप लेवल, त्यामुळे नो काही घोषित करता येणार नाही आणि म्हणून अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 न वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 5 धाबा. गंगारोड संघासमोर गोलंदाजी करताना
इतकी माफक गोलंदाजी करत असाल तर मात्र नक्कीच तुमची गोलंदाजी ही कौतुकास्पद आहे आणि त्याची दखल ही घ्यावी लागेल. यावेळेला पुन्हा दिशा चुकीची, टप्पा चुकीचा, आउट ऑफ द लेग स्टंप हा बॉल ट्रॅव्हल करताना पंच मुन्ना पठाण यांचा येतो वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 न वाढली जाते आणि या क्षणाला संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली आहे ती मात्र 1 बाद 6 धावा. एक चांगलं प्रेशर तयार केलं गेलं, एक चांगलं दडपण टाकलं गेलंय गंगारोड संघावर. जय महाराष्ट्र संघाच्या या गोलंदाजानं येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला एक आयतं व्यासपीठ तयार करून दिलं, प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. आत्मविश्वासाने गोलंदाजी करा, जो आत्मविश्वास नवीन दाखवलाय. बघूया या षटकातला पुढचा चेंडू जितू स्ट्राईकला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार, चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 धावा. मी नुकतंच कौतुक करत होतो नवीन याचं, परंतु समोर बॅट्समन तितक्या ताकदीचा आहे. खराब चेंडू त्याला सीमापार धाडण्याची क्षमता आणि सामर्थ्य बाळगणार. यावेळी पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा, 1 बाद 11 धावा. 4 चेंडू, एक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सध्या तरी एक चांगली बातमी येते, सगळेजण शहापूरकर आनंद तर घेतच आहेत, पण आतिश भांडेजीच्या बॅट मधून गोरसईच्या विरोधात आपल्याला 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. वेल बॅटिंग, शहापूरकरांचा अभिमान उंचावला जातोय. या क्षणाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 स्वतः समीर अवसरे सर आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. मागच्या सामन्याचे सामनावीर ठरले होते, मॅन ऑफ द मॅच ठरले होते. 2 धावा दिल्या गेल्या होत्या, 2 गडी बाद केले गेले होते. स्वयंसेवक मैदानात उत्तम फिरकीपटू आहेत. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्विंग, स्पिन, तर्रार, वेगवान चेंडू. अक्षय चल सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आहेत धाव फलकावर आणि धाव फलकावरच्या 11 धावा. आता या पुढची धावसंख्या रोखायची कशी, तिला वेगवान बनवायचं कसं, या दोघांमधलं द्वंद्व समोर आहेत. प्रदीर्घ अनुभव, चेंडूला आपल्या मनाप्रमाणे वळवण्याची क्षमता ठेवणारे गोलंदाज आणि त्यावर दिलंय मात्र कडक प्रत्युत्तर. हितरक्षक विशाल तिथं मात्र तैनात. ओके, एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 12 या धावसंख्येवर. असं नेहमी म्हणतात, सरांसमोर जर खेळायचं असेल ना तर तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. कारण की समीर अवसरे सरांना माहिती आहे समोरचा फलंदाज कोणत्या क्षमतेचा आहे, कोणत्या दिशेनं तो अतिशय मजबूतरित्या फटके खेळू शकतो, त्याची ती बाजू जमेची बाजू आहे, कोणती साईड त्याचा वीक पॉइंट आहे. स्ट्रॉंगेस्ट साईड आणि विकेस्ट पॉइंट हे जर तुम्हाला कळले ना एखाद्या खेळाडूचे, तर मग त्याच्या विरुद्ध तुम्ही अप्रतिम खेळ करता. यावेळेला बॅकहँडचा वापर केला गेला, लेग ब्रेकचा यावेळेस प्रयत्न झाला. एक शॉर्ट पिच बॉल त्यावर पूल केला गेला. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 13 या धावसंख्येवर. स्ट्राईकला आहे जीतू या संघाचा स्टार आणि हा हिट बॅट्समन. लोअर फुल टॉस स्टेप आउट केला गेला. चेंडूचा वेग कमी होता त्यामुळे टायमिंगचा वापर करताना मात्र एक स्विच साऊंड, पण चेंडू अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळाला मिड ऑनच्या रिजन मध्ये. ओके, एका धावेसाठी 3 चेंडू झालेत. तिन्ही चेंडूवर सिंगल्स काढल्या गेल्यात. समोरची फिरकी तितकी घातक आहे याचा विचार दोन्ही फलंदाजांना आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जोरदार प्रहार, लिडिंग एज, मात्र मिस टाइम शॉट.
चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून होत आहेत पूर्ण. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 16-16. एकावर 6, 16 धावा. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये केवळ 5 धावा दिल्यात आणि समोर बॅट्समन अमोल आहे, समोर जितू आहे. म्हणून तर कर्णधारानं स्वतः समीर सरांच्या हातात चेंडू सोपवला. त्याला माहिती या 2 वादळांना शमवण्याची ताकद आणि क्षमता जर कोणता गोलंदाज बाळगून असेल तर ते मात्र समीर अवसरे. यावेळेला डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित क्षेत्रामध्ये पुन्हा चेंडू जाईल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा पुढे सरसावेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या वाढून पूर्ण होईल. ती मात्र आता 1-7-17. एकावर 7, 17 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत समीर अवसरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्ट्राईकला पुन्हा जितू पाहूया. या शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार होईल का? स्टेप आउट करण्याचा प्रयत्न पूल केलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान धावा निघतील फक्त 1 आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. ती मात्र 18 या धावसंख्येवर. 18. एकावर 8, 18 धावा. 2 षटकं टाकली गेली आहेत. 2 षटकांमध्ये केवळ 9च्या सरासरीनं या धावा दिल्या गेल्या जय महाराष्ट्र संघानं दिया स्पोर्ट्स गंगारोड संघाला. पहिलं षटक ज्यावेळेस नवीननं हाताळलं होतं त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा मोजाव्या लागल्या. त्यातही षटकामध्ये नवीनच्या सुरुवातीचे 5 चेंडू केवळ 7 धावा होत्या. शेवटच्या चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर समीर सर गोलंदाजीला आले, समीर अवसरे गोलंदाजीला आले. त्याने मात्र 7च धावा या षटकामध्ये दिल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे हात खोलण्याची संधी शेवटच्या चेंडूवर या अगोदरच्या षटकामध्ये दिया स्पोर्ट्स गंगारोडच्या संघानं पाहिली होती, त्या संधीवर वाढलेल्या आत्मविश्वासावर वार करण्याचा, त्यावर हल्ला करण्याचं काम जाणीवपूर्वक अगदी तिखट पद्धतीने समीर अवसरे सर यांनी केलं. कारण या 7 धावा जरी गेल्या तरी त्यापैकी 6, 5 या सिंगलच्या रूपात आहेत आणि 2 या डबलच्या रूपात आहेत. म्हणजे एकूण 7 धावा काढल्या गेल्या. संघाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी सरांनी या षटकामध्ये दिया स्पोर्ट्स गंगारोडच्या फलंदाजांना करून दिली नाही. आणि मित्रांनो, असं म्हणतात की ज्यावेळेस तुम्हाला मनाजोगते फटके खेळता येत नाही, तुम्ही स्वतःला कुठेतरी जखडून ठेवल्याच्या अवस्थेमध्ये अनुभवता, त्याचा अनुभव घेता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये चाललेलं द्वंद्व एका चुकीच्या फटक्यानं बाहेर येतं. आणि मग अशा वेळेला गोलंदाज याच संधीची वाट बघत असतो की तुम्ही चुकीचे फटके खेळायला कधी सुरुवात करतायत. आणि मग त्यानंतर तो स्वतःचा गेम प्लॅन आखत त्या चुकीच्या फटक्यावर तुम्हाला तंबूत परतवण्याच्या प्रवासाची तयारी करतो. बादसई, गावदेवी स्पोर्ट्स बादसई आणि किनवली संघ, दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेक, माफ करा, लॉर्ड्ससाठी व्यासपीठावर यायचं आहे. चिठ्ठ्या बुडवायला यायचं आहे. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यांच्यातला जो उभय सामना चाललेला आहे, या सामन्यातला विजेता संघ अशी एक चिठ्ठी असणार आहे. बादसई आणि किनवली संघ. या वेळेला रोहित दलाल आहेत बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. बॅट्समन जितूला यावेळेला त्याची लाईन काय वाचता येत नाही, रीड करता येत नाही. परिणाम स्वरूप चेंडू निघून गेला निर्धाव. सुंदर सुरुवात रोहित दलालच्या माध्यमातून पहिले 2 षटक इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली. या वेळेवर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, बाहेर निकलतो आणि या क्षणाला जितूला मात्र फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागेल. अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात रोहित दलालच्या माध्यमातून. पहिले 12 चेंडू, त्यानंतरचे 2 चेंडू, या 14 चेंडूंपर्यंत या सामन्यावर वर्चस्व सिद्ध केलंय ते जय महाराष्ट्र संघानं. पुढे खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा लेग ब्रेकचा केला जाईल वापर. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आणि जितू नावाच्या बॅट्समनला आता मात्र तंबूत लागेल परतायला. किनवली संघ आणि गावदेवी स्पोर्ट्स बादसई संघ, दोन्ही संघांच्या प्रतिनिधींनी व्यासपीठावर यायचं आहे. पण लॉर्ड्स पाडतोय, चिठ्ठ्या पाडतोय. तिकडून या, समोरून या, समोरून. तीन चेंडू, 3 डॉट बॉल, 1 गडी बाद.
गंगारोडच्या कोणतेही फलंदाजाने षटकार मारला तरी बंटी पाटील साहेब यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. बक्षीस जमा झालंय. लक्ष दे तू बाकी कुठेच बघू नको कारण की मला तिकडे बघायचं अगोदर मी इकडे बघतो. 3 चेंडू 0 धावा आणि 1 गडी बाद. कर्णधाराच्या मनावर एक आता खुशीचं वातावरण, खुशीचा एक झलक आपल्याला पाहायला मिळते, समाधान पाहायला मिळतंय. ज्या विश्वासानं आपण रोहित दलालला बॉलिंग मार्कवर बोलवलं होतं तो विश्वास सार्थकी केला गेला. कर्णधाराच्या मनावर आता यासाठी समाधान असणार आहे की नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्या क्षेत्ररक्षणाचा निर्णय काय योग्य ठरतोय त्याची चाहूल त्याला जाणवली जाते. कारण की 15 चेंडू संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती 18 धावा. या वेळेला अप्रतिम फटका महेशच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. लांगांच्या डोक्यावर महेश गोरे स्टाईल हा एक उत्तुंग षटकार आणि या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल ती मात्र 24 धावा. बादशाही संघ आपला प्रतिनिधी यायचा आहे. बादशाही संघ या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला दाखवला जाईल आसमान. चेंडू निघून जाईल सीमा पार. महेश गोरे स्टाईल हा भन्नाट षटकार. दोन्ही संघ खेळणारे जय महाराष्ट्र आणि दिया स्पोर्ट्स गंगारोड एका गोष्टीची नोंद घ्या, पण लॉट्स इथे पाडले जात आहेत. या लॉट्स पाडताना आपल्या दोघांच्या नावाच्या ऐवजी तुमच्या दोघांमधला विजेता संघ म्हणून ती चिठ्ठी इथं समाविष्ट केली गेलेली आहे. थँक्यू सो मच. लगातार 2 षटकार पाहायला मिळाले. अप्रतिम फलंदाजी महेशच्या माध्यमातून. पुन्हा फुल टॉच चेंडू यावेळेला कमेंट्री बॉक्सला दिली जाईल सलामी. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. सुरुवातीचे 3 चेंडू 0 धावा 1 बाद असं पृथक्करण होतं या गोलंदाजाच्या गोलंदाजीचं, षटकाचं विश्लेषण होतं. नंतर ते 3 चेंडू 16 धावा मोजाव्या लागल्यात रोहित दलाल या गोलंदाजाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दिया स्पोर्ट्स गंगारोड या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 34. 3 वर 4 34 धावा. आणि त्यातल्या त्यात आणखी एक तुम्हाला आणखी ईर्ष्येनं लढावं लागणार आहे, आणखी जिद्दीनं लढावं लागणार आहे. कारण लॉर्ड्स मध्ये विजेता संघाच्या नावाची चिठ्ठी उचलली गेली आहे. जो संघ जिंकेल त्याला बाय भेटणार आहे. आता मात्र इथून संघर्ष शिगेला पोहोचणार. इथून संघर्षाची ठिणगी आता विजयाच्या ज्वालामुखीचा उद्रेक बघण्याकरता संघात करणार. 3 षटक धाव फलकावर 34 धावा. गौरवजी जगे आणि साई स्पोर्ट्स शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 हे पर्व. या पर्वाचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला हा सामना रंगला जातोय दिया स्पोर्ट्स गंगारोड विरुद्ध जय महाराष्ट्र संघ. नवीन पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या. समीर अवसरे यांनी दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या. परंतु त्यानंतर खूप महागडं षटक पाहायला मिळालं. रोहित याचं 16 धावा मोजाव्या लागल्या. परिणाम स्वरूप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 34 या धावसंख्येवर. दोघेही बंधू यावेळेला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. स्ट्राईकला आता मात्र अमोल. बॉलिंग मार्कवर स्वतः कर्णधार सनी. या वेळेला मात्र आपल्या ताकदीचा वापर. बडे मिया तो बडे मिया लेकिन छोटे मिया सुभान अल्लाह. दोघेही बंधू. अप्रतिम फटका स्क्वेअरच्या डोक्यावरून आसमानाला चुंबन घेणारा षटकार आपला पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आता मात्र 40. 4 वर 0 40 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला.
ठीक आहे, सनी ज्या आत्मविश्वासानं स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला होता, एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने दिया स्पोर्ट्स गंगारोड संघ वाटचाल करत होता आणि अशा वेळेला त्या संघाला कुठेतरी रोखावं लागणार. मात्र तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर सनीला षटकार खावा लागला. आता मात्र संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. 10ची सरासरी त्या पहिल्याच चेंडूवर तर त्यांना प्राप्त झाली आहे, पण उर्वरित 5 चेंडूवर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल तो दिया स्पोर्ट्स गंगारोड संघाला, कारण की समोरच्या संघामध्ये तितके दिग्गज ताकदीचे फलंदाज आहेत. त्यामुळे तुम्ही जितक्या धावा कराल त्या कमीच पडतील असं या क्षणाला तरी वाटते. मात्र डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक विशाल तिथे तैनात. वेगवान पिकअप आपल्याला पाहायला मिळाला, तितकाच गुड थ्रो. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरसावेल. 41 4 1 41 धावा. आता उर्वरित 4 चेंडू आहेत. स्ट्राईकला आहे महेश. 3 चेंडूचा महेशनं केलाय सामना आणि वैयक्तिक झाल्यात त्याच्या त्या 16 धावा. या वेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, मात्र फुल लेंथवर चेंडू पडला. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 42 4 2 42 धावा. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. ज्याला कमबॅक म्हणतात ना, शेवटच्या क्षणाला तुम्ही तुमच्यावरचा विश्वास ढळून देऊ नका, तुम्हाला हवं ते घडेल. आणि या वेळेला लॉंगांचा क्षेत्ररक्षक रोहित शांतपणे वेट अँड वॉचची भूमिका घेतली गेली. चेंडूचा अंदाज घेतला गेला. टप्प्यावर चेंडूला जेव्हा टायमिंग साधलं गेलं, जम्प केले आणि मग चेंडू मात्र कलेक्ट केला गेला. पुन्हा एकदा एका धावेवर मानावं लागेल समाधान. गंगारोड या संघाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 4 3 43 धावा. आणि अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. स्ट्राईकला आहे महेश. या वेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र कव्हरानी कव्हरच्या गॅप मधनं चेंडू होईल सीमा पार फरार. महेशच्या बॅट मधून हा नेत्रदीपक चौकार आणि या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. 47 4 7 47 धावा. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू सिंगल आणि 5व्या चेंडूवर महेशच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा चौकार. यावेळी या डावातला शेवटचा चेंडू 47 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. आता मात्र पश्चाताप करावा लागेल तो रोहितला, ज्यानं 3 चेंडू खराब टाकले, ज्याचा खरपूस समाचार महेश गोरे नावाच्या फलंदाजानं घेतला. नाहीतर धावफलकावरची स्थिती वेगळी असती, संघामधला आत्मविश्वास काहीतरी वेगळं सांगत असता. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नवीन तिथं मात्र सज्ज आहे. थोडीशी मिसफिल्ड होतीये आणि त्याचा चांगला फायदा गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर, म्हणजे पर्याप्त 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाच्या अंती संघाची धावसंख्या होती ती मात्र आता 49 49 धावा. आणि जिंकण्याकरता 24 चेंडू 50 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय ते जय महाराष्ट्र या संघासमोर. या डावाला सुरुवात होईल. मी जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मुख्य समालोचन कक्षामध्ये मायक्रोफोनचा ताबा घेतील आमचे मित्र सन्माननीय रवी शिंदे. गावदेवी स्पोर्ट्स भातसई संघ नाणेफेकीचा कौल विजयी झाला आहे. किनवली संघ आणि भातसई संघ दोन्ही संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत. या सगळ्या बातचीतीला आम्ही पुढे नेण्याच्या अगोदर गावदेवी स्पोर्ट्स भातसई संघाच्या कर्णधाराला विचारू इच्छितो की आपला निर्णय काय असणार आहे. माझा निर्णय क्षेत्ररक्षण आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. गावदेवी स्पोर्ट्स भातसई या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि किनवली संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारित केलं गेलं. या स्टेजवर या स्तरापर्यंत पोहोचलोय. नॉकआउटचा एक एक राऊंड, एक एक डोअर क्लिक करत करत टिक करत करत आपण पुढे येत चाललोय आणि या स्टेजला आपण नाणेफेकीचा कौलही जिंकलाय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्याचं कारण काय आणि या वेळेला प्लेइंग 11 मध्ये आम्हाला काही चेंजेस पाहायला मिळतील का? प्लेइंग 11 मध्ये व्यवस्थित प्लेयर खेळतात. आमचे 4 ओव्हरची मॅच असेल, 4 ओव्हरमध्ये आम्ही जास्तीत जास्त 50 मध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एका प्रकारे तुम्ही 50 पर्यंतच्या धावा चेस करण्याचं देखील टार्गेट आहे. तुमच्या फलंदाजांवर तेवढा विश्वास आहे की समोरच्या संघाने 50 धावा जरी केल्या तरी त्यांचा आम्ही यशस्वी पाठलाग करू शकतो. मी वळतोय किनवली संघाच्या कर्णधाराकडे. यावेळेला तुम्ही या स्टेजवर पोहोचलात, नाणेफेकीचा कौल पराभूत झालात, तर मला पहिल्यांदा आवडेल विचारायला
की नाणेफेकीचा कौल जर तुमच्या बाजूने लागला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच असतात. नक्कीच या मैदानाचा अंदाज आहे, नाणेफेकीचा कौल जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असता, परंतु आता तुम्हाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं. समोरचा संघ 50 धावा जरी केल्या तरी ते चेस करण्यासाठी इतकी डीपली बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे आहेत की खोलवर फलंदाजी त्यांच्याकडे आहे. आणि अशा वेळेला ही 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. तुमच्या डोळ्यासमोर काय टार्गेट आहे समोरच्या संघाला देण्यासाठी? तरी 60. 55+60च्या आसपास आहे. दोघांचे उत्तम द्वंद्व आहे. दोन्ही संघांना खूप खूप बेस्ट ऑफ लक, खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी आणि या स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी. वळूयात आपण मुख्य समालोचन कक्षामध्ये जिथे जोडले जातील या दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन घेऊन द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र रमेश शिंदे सर. सुभाष, धन्यवाद अमर राऊत सर. आपण जातोय या मॅच कडे. पहिली 20 मिनिटे कधी निघून गेली हे लवकर समजलं नाही, कारण समालोचन अमर राऊत सरांचं या ठिकाणी पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. त्यानंतर पहिला डाव संपल्यानंतर दुसऱ्या डावामध्ये बनवायच्या त्या 50 धावा. गंगारोड संघाने प्रथम बॅटिंग केली, 49 धावा आपण बघितली. पहिली 2 षटकं काही धावा नव्हत्या, त्यानंतर मात्र महेश गोरे नावाचं वादळ आणि अमोल गोरे नावाचं वादळ घोंगावलं. ते क्षमता क्षमेन असं झालं होतं. त्यानंतर मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये खूप धावसंख्या उभी केली गेली. टीमची टोटल बघू शकाल 49 धावा. विजयासाठी 50 धावांचं आव्हान घेऊन 2 खेळाडू खेळपट्टीवर मंद मंद पावलांनी जाताना अक्षय राखाडे आणि सोबतीला फलंदाज असेल विशाल, कारण या दोघांना विशाल पर्वत पार करायचा आहे. मी तर म्हणेन छोटीशी टेकडी नाहीये तर तब्बल 50 धावा, खूप मोठी धावसंख्या. 12.50-00 ची गरज असेल या मॅच मध्ये जे महाराष्ट्र शहापूर संघाला विजयासाठी. परंतु होतील का हा मोठा प्रश्न असेल. होतील की होणार नाहीत हा पुढचा प्रश्न. ऍट दिस मोमेंट काय घडतंय ते बघायचं आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्गावर तयार. गोलंदाज जीतू पहिला बॉल फेस करेल बॅट्समन विशाल. नॉस्ट्राईक एंडवर अक्षय राखाडी. सामन्याला एका ठिकाणी होईल सुरुवात. 4:29 पहिला चेंडू पडला जाईल. अंपायर रेडी, सिग्नल देत आहेत. लेट्स प्ले शो दी गुड गेम. ऑल द बेस्ट. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 49 धावा प्रथम बॅटिंग करत असताना धावपलकावर आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता असेल ती जय महाराष्ट्र संघाला. पहिला बॉल राईट अबोर्ड द विकेट. यावेळेस ब्रेक होता. चेंडू बॅटच्या राडार मध्ये आला नाही. झेल मात्र सुटला. पहिल्या चेंडूवर सुटलेला झेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इज ऑफ द मार्क. सोने पे सुहागा याला म्हणतात. एक डॉली कॅच होती. विकेट किपरने केलेली चुकी या ठिकाणी भोगावी लागते सगळ्या संघाला. 2 धावा धावपलकावर. या 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर संधी प्राप्त करून दिली होती गोलंदाज जितूने. विकेट किपरने मात्र सोडलेला झेल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ब्रेक होता. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर बदललाय. सुजय भगत असेल. चेंडू चांगला कलेक्ट करतो. आतापर्यंत आपण बघितलंय सुजय भगतला चांगली विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर संधी होती मी तर म्हणेन या मॅच मध्ये गंगारोड संघाला, परंतु ती संधी गमावली. पहिल्या चेंडूवर विकेट झेल सोडला आणि त्यानंतर मात्र उर्वरित दुसरा चेंडू डॉट बॉल फेकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जितूच्या माध्यमातून. चेंडू रिलीज करताना काय चांगल्या पद्धतीने फेकतोय. यावेळेस ओव्हरपिच बॉल अक्रॉस द लाईन खेळलाय. डीप मध्ये दादू असेल. तत्पूर्वी दादू फिल्डिंग करतोय. 1 धाव. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन पहिल्या षटकामध्ये यूज करताना 2 फलंदाज तुम्ही बघू शकाल. एका फलंदाजाला मिळालेलं जीवदान आणि तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर असेल विशाल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अक्षय राखाडे. खऱ्या अर्थानं शहापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट असेल की गोटेकर बी संघ गोरसई संघाच्या विरोधात डडकाळ्या फोडतोय. यावेळेस पुन्हा अक्रॉस केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा चुकी. मैदानावर सातत्याने खूप मोठ्या चुका होताना तुम्ही बघू शकाल गंगारोड संघाच्या माध्यमातून.
गोलंदाज करेल तर करेल काय करेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षकांची साथ जर लाभत नाही तर मात्र गोलंदाज या ठिकाणी थोडासा नाराज असेल. जितू काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा पाहायला मिळतोय, लाईन अँड लेंथ व्यवस्थित पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा स्ट्रोक खेळण्यासाठी संधी आतापर्यंत बॅट्समनला दिलेली नाही जितू नावाच्या गोलंदाजानं. भेदक गोलंदाजी केली जाते. फलंदाज पूर्णपणे कल्पना मनामध्ये की काय करावं लागेल. सगळे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. या प्रश्नाची उत्तरं जय महाराष्ट्र संघाकडे नाही आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावा आणि 50 धावांची आवश्यकता असताना पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये ब्लॉक करून टाकले जय महाराष्ट्र संघाला. आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केले जितू नावाच्या गोलंदाजानं. फक्त 5 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी आहे जितूची. पहिल्या 4 चेंडूमध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते गंगा रोड संघाच्या माध्यमातून. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी डीप मध्ये अमोल गोरे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. विशाल यावेळेस संकटात. क्विक ऍक्शनने मुन्ना पठाण सर यांचा इशारा. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. विशाल बॅक टू द आउट. पहिला झटका जय महाराष्ट्र संघाला. पहिल्या षटकामध्ये 4 मुंड्या चित करण्याचं काम गोलंदाज जितून या मॅच मध्ये केलंय. कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक खेळून ही थांबलेली धावसंख्या वाढवण्यासाठी संधी देत नाहीये गोलंदाज जितू. काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गंगा रोड संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक येतं संपुष्टात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या असेल ती 1 गडी बाद 6 धावा. विशालला बाद केलं 3 धावा विशालच्या नावावर. त्यानंतर अक्षय आणि अक्षय राखाडी आणि अक्षय अधिकारी हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. चांगली सुरुवात करून दिली या मॅच मध्ये गोलंदाज जितूने. तुम्ही बघू शकाल फक्त धावा खर्च केला जितूने 6 आणि 1 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली गेली. याला म्हणतात दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन. 50 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. आणि आता मात्र या क्षणापासून जय महाराष्ट्र संघाला खूप मोठा संघर्ष आहे. आणि हाच संघर्ष किती वाढेल की कमी होईल हे बघायचं आहे. समोर फलंदाज द ब्रँड ऑफ शहापूर अक्षय अधिकारी. फक्त धावपलकावर 6 धावा. विजयासाठी 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल जय महाराष्ट्र संघाला. गोलंदाजी मार्कवर मास्टर माइंड गोलंदाज समीर अधिकारी तयार. चांगली गोलंदाजी करतो. लेग ब्रेक बॉल फेकतो गोलंदाज समीर. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण बघितलं गुगली सुद्धा फेकला. एक ऑफ ब्रेक बॉल सुद्धा फेकला होता समीर अधिकारीने. आणि बघता बघता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना फटका खेळण्यासाठी खूप मोठ्या आव्हानांना समोर जावं लागलं होतं. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय समीर. हवा का झोका. बघूया काय करेल या षटकामध्ये. फक्त 6 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार समीर अधिकारी. राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन शहापूरचा ब्रँड अक्षय अधिकारी. 18 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज. मी तर म्हणेन खूप मोठा संघर्ष आहे जय महाराष्ट्र संघासमोर. यावेळी शपल होऊन खेळलाय. ऑन साइडला उडवलाय. दादू येईल वेगाने. क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी 1च धाव. नक्कीच चांगली गोलंदाजी गंगा रोड संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये सातत्याने बदल करताना तुम्ही बघू शकाल कर्णधाराच्या माध्यमातून हा बदल करायला हवा. आणि तोच बदल काही सेकंदामध्ये करताना पाहायला मिळतोय जितू. आणि निश्चितच सुजय भगत सुद्धा या ठिकाणी थोडंसं डायरेक्शन करताना तुम्ही बघू शकाल. सामना महत्वाचा आहे. जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश आणि हारलात तर मात्र परतीचा प्रवास. समीर अधिकारी गोलंदाजी मार्कवर तयार. बॉल फेस करेल बॅट्समन अक्षय राखाडे. यावेळेस बघू शकाल एक जोरदार प्रहार केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तत्पूर्वी 1च सिंगल. कारण अक्षय अधिकारी सांगत असताना हम भी किसी से कम नाही. 1च सिंगल धाव. आणि या एका सिंगलने धावपलक पुढे सरकेल. धावा त्या धावपलकावर 8 धावा.
थेंबे थेंबे तळे साचे, परंतु या ठिकाणी तळ नाही तर समुद्र भरायचा आहे. तुम्ही बघू शकाल 50 धावांची गरज आहे, म्हणजे तब्बल अर्धशतक कंप्लीट करायचं आहे या मॅच मध्ये. जे महाराष्ट्र संघाला सगळी दारोमदार असेल ती म्हणजे फलंदाज अक्षय अधिकारीवर. एक बार बल्ला चला रुकने वाला नहीं, चले तो शाम तक नहीं तो चांद तक. अक्षय अधिकारी स्ट्रायकिंग वर असेल, परंतु समीर अधिकारी गोलंदाजी मार्कवर तयार. जेवढा चांगला फलंदाज तेवढा चांगला गोलंदाज गंगारूर संघाचा पाहायला मिळतोय. समीर यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, मिडल करू शकले नाही. मनामध्ये थोडासा त्रास आणि पश्चाताप असेल, कारण ब्रेड अँड बटर बॉलची पुन्हा एकदा निर्माण झाली होती संधी. या संधीचं सोनं झालं नाही. शहापूरकरांसाठी एक आनंदाची गोष्ट, ही गोलंदाज आदिनाथनं बाद केलंय भावेश पवारला. मी तर म्हणेन शहापूरचं नाव गाजतंय आज भिवंडीच्या क्रिकेटमध्ये. यावेळेस लॉक स्वीप फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय राखाडे बॅक टू द डगआउट. भिवंडीला पडलेली विकेट आणि या ठिकाणी एक विकेट. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर सगळं काही सस्पेन्स, कारण क्रिकेटची दुनिया एवढी जबरदस्त आहे की या दुनियेमध्ये तुम्ही बोलून चालत नाही. स्ट्रायकिंग वर फलंदाज अक्षय अधिकारी. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय अधिकारीच्या बॅट मधनं अजून एक दर्जेदार षटकार, 6 धावा. धावसंख्या बघू शकाल 15 धावा. आणि आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, एक विकेट सुद्धा घेतली गेली अक्षय राखाडीची. परंतु या चेंडूवर आलेला षटकार या संपूर्ण आतापर्यंत टाकलेल्या षटकाची पूर्णपणे दिशा थोडीशी वेगळी पाहायला मिळाली. गोलंदाज ज्या फलंदाजाला टार्गेट केलं होतं तोच फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. पूर्णपणे या मॅच मध्ये जे महाराष्ट्र संघाचे मनसुबे लावले उधळवून, याचं कारण आहे हा फलंदाज होत्याचं होतं करणारा फलंदाज होता, परंतु अक्षय अधिकारीला पुन्हा एकदा माघारी परतवलंय. गोलंदाज समीर अधिकारीने ऑफ ब्रेक बॉल होता आणि यावेळेस मात्र डावा स्टंप सुद्धा बाकला गेला. काय मॅच बनवले या मॅच मध्ये. आतापर्यंत गंगारूर संघाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. अक्षय अधिकारीकडून ही मोठी अपेक्षा, आणि ती अपेक्षा या ठिकाणी अपूर्ण राहिली. पूर्ण होईल की होणार नाही ही अपेक्षा पूर्ण आणि अपूर्ण, ती पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय बॅट्समन विशाल. यस, गंगारूर संघाने 2 षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. मी तर म्हणेन जेतून जी सुरुवात केली ना, दोन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर जे महाराष्ट्र संघाची धावसंख्या आहे ती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 9. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद. आतापर्यंत 3 गडी गमावले, 15 धावा. गोलंदाज तयार सुजय भगत. यावेळेस शॉट ऑन पुल, वंडरफुल ऍक्शन देन रिॲक्शन. फटका चांगला होता, तेवढा चांगला झेल पकडला गेलाय. पहिल्या चेंडूवर बाद होते फलंदाज. पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता, फलंदाजाच्या बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला नाही आणि पुन्हा एकदा एक विकेट. सातत्याने विकेटवर विकेट. बॅकफुटवर ढकललाय जे महाराष्ट्र संघ. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये करताना तुम्ही बघू शकाल. गंगारूर संघाचे गोलंदाज. पहिली गोलंदाजी केली जितेशने, जितू फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र समीर अधिकारी आला. हवा का झोका
आणि बघता बघता चांगली गोलंदाजी केली. 9 धावा खर्च करून 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि त्या 2 मध्ये एक अक्षय अधिकारीला बाद केलं. त्यानंतर मात्र सुजय भगत पहिल्या चेंडूवर ठरलाय यशस्वी. 1 मोर विकेट डाऊन. विशालला माघारी परतावं लागलंय. रोहित आणि सनी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. या मॅच मध्ये मजबूत पकड आतापर्यंत निर्माण केले गंगारोड संघाच्या गोलंदाजांनी. कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन, विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक लाईन, अचूक लेंथ पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. लेफ्ट हँड बॅट्समन लेग ब्रेक बॉल होता. हा चेंडू उजव्या फलंदाजासाठी ऑफ ब्रेक होता, परंतु आपण बघू शकाल चांगली गोलंदाजी. याला म्हणतात वारा बघून पाठ फिरवणं. निश्चित सुजय भगत गोलंदाजी करतोय. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावरून ढकलून दिला चेंडूला. दिशा दिली, चेंडू निघून जाईल. कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दादूचे प्रयत्न ठरतात अयशस्वी. फुलटॉस बॉल होता. या संधीत गेले सोनं. बॅट्समन रोहित दलालच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. 3ही चेंडू आपण बघितले फुलटॉस बॉल होते. एक चेंडू मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. ती संधी मात्र गमावली आणि त्या संधीवर बाद झाला फलंदाज विशाल. नवीन फलंदाज सनी आहे नॉन स्ट्राईक एंडवर असेल. स्ट्रायकिंग एंडवर रोहित दलाल. रोहितच्या बॅटमध्ये आला एक चौकार. येणारे उर्वरित 9 चेंडू आणि विजयासाठी जय महाराष्ट्र संघाला अजूनही यस 9 चेंडू आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता. संघर्ष तर खूप मोठा आहे. यावेळेस चेंडू जाऊन दिला. चांगला चेंडू बघितला बॅट्समनने की हा चेंडू खराब चाललाय, उगाच कशाला बॅट आडवी करायची. फुकटची मिळेल एक धाव. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर. येणारे अजूनही 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाज तयार सुजय भगत. त्यावेळेस ओरपिच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. फटका बसलाय. उर्वरित काम विकेट किपर जितून केलं. 1 मोर विकेट डाऊन. जय महाराष्ट्र संघ पूर्णपणे विळख्यात सापडलाय. हा विळखा बांधलेली गाठ खुनबाट बनते की काय. पूर्णपणे संकटात अडकलेला संघ तुम्ही बघू शकाल जय महाराष्ट्र संघाला. याचं कारण जितूने जे सुरुवात केली त्याच्याच खांद्याला खांदा लावून चांगली गोलंदाजी समीर अधिकारीने केली आणि त्यानंतर सुजय भगत पुन्हा एकदा एक चांगला चेंडू फेकला. फलंदाज बाद रोहित दलाल. जाऊ आपण मॅच कडे. गोलंदाज सुजय भगत. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्वतःला दिलेली समज आणि त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. गोलंदाज सुजय भगत. हो हो, यावेळेस मात्र यॉर्कर बॉल होता. तत्पूर्वी डिफेन्स शॉट पाहायला मिळतोय. हो हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि यावेळेस 2 धावा. फलंदाज बाद. यस, रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू करताय. चेक करायचं आहे की फलंदाज सुरक्षित आहे की फलंदाज फसलाय. एक सिंगल धाव तर कंप्लीट केली वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फलंदाज सनीला वाटतं मी पोहोचलोय, परंतु आमचे अंपायर सांगत असताना की सनी पोहोचला नाही. परंतु थर्ड अंपायर काय म्हणतील त्यावर हा निर्णय कंप्लीट होईल.
यस फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर तुम्ही बघू शकाल धावसंख्या येते धावफलकावर 21 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 29 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 5 षटकार. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला अवतरावा लागेल वासुदेव दिवानेला. याच मैदानावर तुम्हाला पुन्हा एकदा अवतरावं लागेल हेमंत सोकांडेला, की जेणेकरून 5 षटकार मारले जातील. 6 चेंडूमध्ये 29 धावा. जय महाराष्ट्र संघ पूर्णपणे संकटात अडकलाय, परंतु आता मात्र ब्लॉक केलं जय महाराष्ट्र संघाला गंगारोड संघानं. काय अफलातून जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. दर्जेदार प्रत्येक चेंडू अतिशय जबाबदारीने फेकले, म्हणून की काय लेजेंडरी क्रिकेटर आज या ठिकाणी गाजला. जितूने जी सुरुवात केली, आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलून चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा. त्यानंतर मात्र उभारी मनाला मिळाली दुसऱ्या गोलंदाजाची. अंपायर डिसिजन हाव इज दॅट. ओ हो लेग अंपायर दर्शवताना या सिरीजचा वाईट बॉल. 1 धाव मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज असेल फलंदाजी करणाऱ्या अर्थात जय महाराष्ट्र संघाला. असं वाईट बॉल नाही आहे. चेंडू व्हॅलिड पकडला जाईल कारण थोडा बाउन्स कमी झाला. मी तर म्हणेन छातीच्या लगोलग हा चेंडू होता. पहिला चेंडू एक चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र पुरेपूर 5 चेंडू आणि 29 धावा. 5 चेंडू 29 धावा थोडंसं अवघड आणि मी तर म्हणेन 90% अशक्य असं आव्हान. 5 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत सुद्धा भीती असते. याचं नाव मित्रांनो क्रिकेट. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस आपण बघू शकाल फटका फसलाय. समीर अवसरे सर पुन्हा एकदा एक विकेट. सातत्याने विकेटवर विकेट. काय गोलंदाजी या मॅच मध्ये केली गंगारोड संघाने. जवळपास या क्षणापासून जर चांगले 4 चेंडू फेकले तर मी तर म्हणेन 100% हा सामना जिंकलाय गंगारोड संघानं. पहिल्या बॉल पासून पूर्णपणे जखडून ठेवलं आणि बघता बघता अक्षय अधिकारीचा डंका सुद्धा पूर्णपणे लूज करून ठेवला. ज्या पद्धतीने एखादा रेडिओ खराब व्हावा आणि त्याला पुन्हा एकदा बंद करावा, ते चालू व्हावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याची बटणं खोलावी, त्या पद्धतीने हा मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण बघू शकाल श्वान पथक सुद्धा समोरून जाताना. असं शेवटचे 4 चेंडू. आता मात्र विजयाचं अंतर कमी करण्यासाठी हे चेंडू खेळून पूर्ण करावे लागतील. हो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अजिबात फुटवक नव्हता. या मॅच मधला सगळा जीव संपला की काय असं वाटतंय. काळीज बंद पडलं आणि श्वास सुद्धा थांबला. मॅच याला म्हणतात निर्जीव मॅच, कारण या मॅच मध्ये जीव राहिला नाही. गोलंदाजी निशांत करतोय. आतापर्यंत चांगले चेंडू फेकलेत. या षटकामध्ये खूप धावांची गरज असताना गोलंदाज निशांत कमी वयाचा खेळाडू, परंतु आज या संपूर्ण मैदानाचा विचार केला तर 2 स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये होता आणि आज मात्र हे मैदान त्याला माहिती आहे हे सांगत असताना गोलंदाजी करतोय गोलंदाज निशांत. षटक चांगलं चाललंय, परंतु आपण बघू शकाल जी सुरुवात हवी होती ना, जी मिडल ऑर्डर हवी होती ना,
ती मात्र जय महाराष्ट्र संघाकडून पाहायला मिळाली नाही. म्हणून की काय शेवटच्या षटकामध्ये जवळपास या मॅच पूर्णपणे आले काय तो कमी पाहायला मिळाला, उतरताना पाहायला मिळाला आणि मॅच जवळपास विजयाचा शंखनाद करते गंगा रोड संघाकडे. आणि हा सामना जर जिंकला तर मी तर म्हणेन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश, बाय वन गेट वन फ्री. तुम्ही हा सामना जिंकलात म्हणजे एक मॅच नाही तर तब्बल 2 सामने जिंकलात. नशिबाच्या चिठ्ठ्या उचलल्या गेल्या, लॉटरी लागली तुम्हाला. आपण बघू शकाल एक चेंडू फेकायचा आहे गोलंदाज निशांतला. जवळपास सामना पूर्णपणे फिनिश होतोय. मॅच जिंकली गंगारोड संघाने. एक चेंडू खेळावा लागेल फलंदाज भालकेला. आतापर्यंत 9 खेळाडू लागले ही 4 षटकं खेळण्यासाठी. हो हो हो, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता वाईड यॉर्कर. शेवटचा चेंडू सुद्धा गोड केलाय गंगारोड संघाने आणि हा सामना मानाने अभिमानाने जिंकला गंगारोड संघाने. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक जय महाराष्ट्र टीम. कारण आपण बघितलं की नाणेफेक हारली होती, नाणेफेक जिंकली होती, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यानंतर घेतलेला डिसिजन या ठिकाणी पुरेपूर सार्थकी लागला नाही.